एक मंदिर आहे, मंदिरामध्ये व सर्वांनी लाईन लावले। आम्ही दर्शनाला आता आतमध्ये चाललेलो आहोत। आता आपण आलेलो आहोत श्री श्री राधा मदन मोहन टेम्पलच्या इथे। आणि ह्या टेम्पलचा कोरीव काम बघा किती सुंदर केलेलं आहे। इकडे यमुना नदी दाखवलेली आहे आणि इथे ना असा श्रीकृष्ण गुरं चरवताना दाखवलेला आहे। हा इकडे यमुना घाट आहे आणि त्या साईडला ना ब्रह्मांड घाट आहे। आता ना आम्ही आलेलो आहोत गोवर्धन पर्वताच्या इथे। हा असा गोवर्धन इकडे पर्वत बनवलाय, ते गोविंद कुंड बनवलंय बघा। इथे पाणी आहे छान। हा गोवर्धन हिलच्या खालीच असा कुंड बनवलाय। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज ना आपण एका सुंदर ठिकाणी चाललेलो आहोत। मुंबईपासून जवळच आहे, पालघरमध्ये गोवर्धन इको विलेज। काही जण त्याला मिनी वृंदावन करून पण ओळखतात आणि खूप सुंदर ठिकाण आहे। आपल्याला पहिले तर ट्रेन पकडायची आहे, त्याच्यानंतरला एसटी आहे आणि रिक्षा पकडून जायचं आहे। बट आम्ही जे आहोत ते स्कूटीने चाललेलो आहोत। बट तुम्ही ट्रेनने कशी जाऊ शकता, जर स्कूटी किंवा बाईक असेल तर उत्तमच आहे। बट ट्रेनने कशी जाऊ शकता त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन सुद्धा मी या ब्लॉगमध्ये देणार आहे। आणि आज आपल्याबरोबर आहे, इथे बघताय दादा आहे, स्वीकार दादा आहे आणि त्याचा मित्र सुद्धा आहे। तर फटफट निघूया आता आणि आपली जर्नी सुरू करूया। तर मित्रांनो, आता आपली जर्नी सुरू झालेली आहे आणि बघताय सकाळ सकाळ पहाटे सुंदर असा सनराईज झालेला आहे। तर आता तुम्ही मिनी वृंदावनला ट्रेनने कसे जाऊ शकता, तर ट्रेनने जाण्यासाठी सर्वात पहिले तर तुम्हाला मुंबई ते डहाणू ट्रेन पकडायची आहे आणि पालघर स्टेशनला उतरायचं आहे। पालघर स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती बस स्टॉप आहे, तिथून तुम्हाला मस्तान नाक्याचा तिकीट काढायचा आहे, जो फक्त आणि फक्त 30 रुपये आहे। मित्रांनो, आता ना आपण मस्तान नाक्याच्या इथे आलोय। जसं तुम्ही पालघर स्टेशन पासून बस पकडाल ना तर इथेच बस उतरते आणि इथून बघा साईडला सर्व ह्या रिक्षा आहेत। प्रायव्हेट रिक्षा तुम्ही करू शकता, प्रायव्हेट रिक्षाने 150 रुपये होतील आणि शेअरिंग रिक्षा सुद्धा करू शकता। रिक्षा तुम्हाला इकडे अवेलेबल भेटेल। शेअरिंग रिक्षाने 30 रुपये पर पर्सन होतो आणि इथून अर्ध्या तासाचं अंतर आहे, 12 किलोमीटर जवळजवळ आहे अंतर आपल्याला इको विलेजला पोहोचण्यासाठी। तर मित्रांनो, आता फायनली आपण गोवर्धन इको विलेजमध्ये पोहोचलेलो आहोत, म्हणजेच मिनी वृंदावनच्या इथे। येताना जसं की मी बोललो, जर तुम्ही ट्रेनने येत असाल ना तर मुंबई टू डहाणूची ट्रेन पकडायची आहे। तिथे तुम्ही पालघरला उतरणार, त्याच्यानंतरला एसटी पकडायची आहे। एसटीच्या नंतरला मस्तान नाक्याची इथे एसटी थांबते, मस्तान नाक्याचं तिकीट आहे आणि मस्तान नाक्याच्या इथे शेअर रिक्षा पण असतात, परत प्रायव्हेट रिक्षा पण करू शकता तुम्ही आणि डायरेक्ट तुम्हाला इथे गोवर्धन इको विलेजमध्ये सोडते। आज थोडीशी गर्दी नाही इकडे, खूप जास्त आहे, संडे असल्यामुळे प्रचंड पब्लिक आले आणि इथे तुम्ही आता आपण एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत। आतमध्ये खूप सारे मंदिर आहेत आणि सुंदर सुंदर ठिकाण आहेत, परत पूर्ण गावासारखी फिलिंग येते। आणि येताना जरा सांभाळून, जर तुम्ही स्कूटी किंवा बाईक आणत असाल ना तर रस्ते जरा डेंजर आहेत, जरा सांभाळून या, किंवा नाहीतर रिक्षाने येत असेल तर ते चांगलंच आहे। तर आता फटफट जाऊया आतमध्ये आणि एंट्री फी काहीच नाही, एंट्री फी पूर्ण फ्री आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया, सर्व इकडे आहेत। चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे ते। इकडे ना पार्किंगसाठी पूर्ण जागा आहे, पार्किंग पण फ्री आहे आणि हा असा एंट्री गेट आहे आणि इकडे असा हा एंट्रीचा पूर्ण व्ह्यू आहे। आज गर्दी बघता किती जास्त आहे ती। आता आपण आतमध्ये जायला सुरुवात करूया आणि बघा केवढी पब्लिक आली इकडे। आता ना आम्ही आलोय गोशाळेच्या इथे। इथे तुम्ही बघा बैल आणि गायी आहेत, त्यांना चारा वगैरे देऊ शकता। पूर्ण गावची वाईब आले। आजीसोबत आम्ही कसं जायचो चारा वगैरे बैलांना द्यायला, त्याची वाईब यायला लागली। पूर्ण गावची वाईब येते इथे आल्याच्या नंतरला बघा। इथे ना आता एक मंदिर आहे, मंदिरामध्ये व सर्वांनी लाईन लावले। आम्ही दर्शनाला आता आतमध्ये चाललेलो आहोत आणि तिकडून अशी एंट्री आहे, वरती शिड्याने चढून आपल्याला ह्या साईडला जायचं आहे आतमध्ये। आतमध्ये आरती पण चालू आहे, आतमध्ये जाऊन आता पाहूया। आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, आताच इथे दर्शन घेतला आणि हा मंदिर बघा, मंदिराचं कोरीव काम बघा किती भारी केलेलं आहे आणि इकडे आतमध्ये अशी आरती चालू आहे। सर्वजण फुल एन्जॉय करतात आरती।
आणि भारी वाटतोय खरंच, मन प्रसन्न वाटतं इथे आल्याच्या नंतरला. चला प्रसाद घेतलेली आहे आपण आता. इकडे ना श्रीनाथजी कॅफे आहे आणि जर तुम्हाला काही परचेस करायचं असला ना तर इथे तुम्ही परचेस करू शकता. इथे बघा ह्या साईडला खाण्यासाठी सर्व जागा आहे, तर इथून परचेस करून तुम्ही इथे खाऊ शकता या साईडला. ते मित्रांनो कॅफेच्या समोरच इथे एक विहीर आहे आणि विहिरीमध्ये ना बघा प्रचंड मासे वगैरे आहेत. त्याच्यानंतर ना मोठे मोठे कासव सुद्धा आहे त्याच्यामध्ये. सर्व पब्लिक बघा साईडला लहान मुलं वगैरे आहेत, सर्व बघतायत आतमध्ये मासे. तर मित्रांनो आता आपण आलेलो श्री श्री राधा मदन मोहन टेम्पलच्या इथे आणि ह्या टेम्पलचा कोरीव काम बघा किती सुंदर केलेलं आहे. आता आतमध्ये आम्ही चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि गर्दी बघताय आज संडेची आहे ना, खूपच जास्त गर्दी आलेली आहे. चला आता फटफट आतमध्ये जाऊया आणि इथे पण दर्शन घेऊया आणि आतमधला नजारा कसा आहे ते पाहूया. तर मित्रांनो फायनली आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मागे बघताय मदन मोहन टेम्पल आहे आणि खूप भारी वाटलं. हे बघा सर्व आपल्या बरोबर आहे. दादा कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं, खूप मजा आली. सकाळी लवकर निघालेलो दर्शन घेण्यासाठी. खूप भारी वाटलं, मस्त एकदम जरा बरं वाटलं आल्यानंतर. शांत जागा एकदम. बरोबर आज संडे असल्यामुळे जरा गर्दी पण आहे, खूपच गर्दी आहे आज. मागे बघताय तुम्ही किती सारी पब्लिक आलेली आहे, किती सारे टुरिस्ट आलेले आहेत. पण खरं सांगू आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये ना, आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कधी कधी रेस्ट करायला नाही भेटत. तर इथे आल्याच्या नंतरला खरोखर ही निसर्गाच्या सानिध्यात असलेली जागा आहे आणि पीसफुल वातावरण आहे. तर इथे आल्याच्या नंतरला तुमचं नक्कीच मन मोकळं होईल आणि मी तर खरं सांगू सजेस्ट नक्कीच करेन यायला इथे ना दादा. यस खूप भारी वाटलं. आता अजून पण आम्ही पुढे फिरणार आहोत, पुढे अजून बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे ते. तर इकडे मित्रांनो बघताय ना इथे लाईन लागली आहे गोवर्धन फॉरेस्ट बघण्यासाठी. आतमध्ये गोवर्धन फॉरेस्ट आहे आणि पहिलं कसं इथे रजिस्टर वगैरे करायला लागायचं, पास वगैरे घ्यायला लागायचा, बट तो फ्री होता. बट आता ते सर्व कॅन्सल केलं आहे. आता विदाऊट पास डायरेक्ट तुम्हाला एंट्री भेटेल. आता ही सर्व लाईन इथेच उभी आहे. आता थोड्या टायमाच्या नंतरला ओपन केल्याच्या नंतरला आपण पण आतमध्ये जाऊन पाहूया. आता फॉरेस्ट ओपन केलेलं आहे. आता आपण पण आतमध्ये चाललेलो आहोत. चला बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे ते. गर्दी बघतात, जामच गर्दी आहे. हमने यहाँ पर वृंदावन बनाया है, जिस वृंदावन में राधा वृंदावन बिहारी अपना विहार करते हैं. तो ये वृंदावन कोई पार्क नहीं है, कोई पिकनिक स्पॉट नहीं है. ये वृंदावन क्या है? भगवान का घर है. हम अभी जा रहे हैं वृंदावन बिहारी जी का घर के अंदर प्रवेश कर रहे हैं और उनका लीला स्थली को दर्शन कर रहे हैं. तो पहला चीज, वृंदावन आप में से कोई गए हैं? कुछ लोग गए हैं. चलो वृंदावन में कितना मंदिर है? बहुत मंदिर है. माता जी बोल रहे कि बहुत मंदिर है. प्रभु जी गिनने का आप क्या पूछ रहे हो? तो देखिए वृंदावन में बोला जाता है कि कुल मिला के 5000 से भी ज्यादा मंदिर है. कितना? 5000. एक महीना में वृंदावन में रहोगे तो क्या दर्शन कर पाओगे 5000? पॉसिबल. लेकिन वृंदावन में प्रमुख 7 मंदिर है, उसको बोलते हैं 7 गोस्वामी मंदिर. अगर ये 7 मंदिर का दर्शन किया तो ये 5000 मंदिर का दर्शन करने का फल मिल जाता है. तो वही 7 गोस्वामी मंदिर हमने यहाँ पर बनाया है. तर मित्रांनो आता मी फिरायला चालू करतोय आणि इथे पूर्ण वृंदावनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सर्व ह्या मिनी वृंदावनमध्ये म्हणजे या फॉरेस्टमध्ये दाखवलेल्या आहेत. जसं वृंदावनमध्ये ना 5000 पेक्षा पण खूप जास्त मंदिर आहेत आणि त्याच्यातले मेन 7 मंदिर आहेत. आणि बोलले की 7 मंदिरचं दर्शन केलं ना तर 5000 पूर्ण मंदिराचं दर्शन होतो आणि ते 7 मंदिराचं इथे पूर्ण असं बनवलेलं आहे. आणि आता आम्ही फिरायला चालू करतोय. पब्लिक खूपच जास्त पब्लिक आलेली आहे इथे आणि यमुना घाट आहे, त्याच्यानंतरला गोवर्धन पर्वत आहे. मित्रांनो आता आपण गोवर्धन फॉरेस्टच्या आतमध्ये आलोय आणि इथे ना पहिलाच यमुना घाट आहे. इकडे बघताय अशी नदी बनवली यमुना नदी आणि असं हे इकडचं व्ह्यू आहे बघताय, खूप छान आहे. आणि त्याच्यानंतरला पुढे गेल्याच्या नंतरला ना आपल्याला गोवर्धन पर्वत सुद्धा पाहायला भेटणार आहे. आणि त्या साईडला बघताय त्या साईडला सर्व कृष्णाच्या जेवढ्या पण कथा आहेत तर त्या साईडला दाखवलेल्या आहेत.
चला आता पुढे जाऊया, गोवर्धन पर्वत आपण बघूया गोवर्धन पर्वत कशा प्रकारे आहे. आणि इकडे ना असे 7 मंदिर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हा पहिला इथे मंदिर आहे, इकडे बघताय पब्लिक दर्शन घेत आहे आता. आणि पुढे जाऊन आता आपण पाहूया अजून मंदिर वगैरे सर्व इकडे आपल्याला पाहायला भेटतील. हे बघा इकडे सुद्धा मंदिर आहेत. इथे बघताय श्री श्री राधा दामोदरजी मंदिर आहे. अशाच प्रकारचे 7 इकडे मंदिर आहेत. मित्रांनो आता ना आम्ही आलेलो आहोत गोवर्धन पर्वताच्या इथे. हा असा गोवर्धन इकडे पर्वत बनवलाय आणि जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वतला एका अंगठीवर उचललेला ना त्याचा असा बनवलेली आहे, एक स्टोरी बनवली आहे आणि सर्व स्टॅच्यू मध्ये ते दाखवलेलं आहे. तर इथे आता सर्व ना प्रदक्षिणा घालताय त्या गोवर्धन पर्वताचे. आपण पण फटफट जाऊया आणि गोवर्धन पर्वताचे दर्शन घेऊया. बघताय किती सुंदर आहे, पूर्ण ना असं जंगल टाईप बनवलंय. हे बघा इकडून पण बघताय किती छान दिसतोय. हे बघा चालण्यासाठी पण ना इथे मस्त छान वाट बनवले आणि खाली वाळू टाकले. पूर्ण थंडगार इथे वातावरण झालेलं आहे. पूर्ण बघा फॉरेस्टची फिलिंग येते इकडे आल्याच्या नंतरला. हा हे बघा आणि हा असा गोवर्धन पर्वत आहे इकडे. ते बघा तिकडे श्रीकृष्णाची मूर्ती पण आहे छोटीशी. हा बघा इथे गोविंद कुंड बनवलाय बघा, इथे पाणी आहे छान. हा गोवर्धन हिलच्या खालीच असा कुंड बनवलाय. आणि इथे बघा असे फोटोज वगैरे लावलेले आहेत श्रीकृष्णाचे. हे बघा इकडे असे 2 कुंड बनवलेला आहे. हा नवल कुंड आहे हे बघा, आणि हा जो आहे अप्सरा कुंड बनवलेला आहे इकडे. म्हणजे दाखवलेलं आहे पूर्ण वृंदावन मध्ये कसं काय काय आहे सर्व ते एका छोट्या रूपामध्ये दाखवलेलं आहे. इथे ना बघताय मानसी गंगा, म्हणजे बघा श्रीकृष्णाची एक कथेचा इथे दाखवलेला आहे गंगेमध्ये, गंगा नदीमध्ये. तर ह्या कुंडामध्ये ना तुम्ही असे डोक्यावर पाणी मारू शकता. स्वीकार आता मारून घेतोय, म्हणजे चांगलं मानतात डोक्यावर पाणी घेतल्याच्या नंतरला. ते सर्वजण बघा तिकडे पण ना डोक्यावर पाणी मारून घेत. आणि हा असा ना कुंड आहे. ते बघा मित्रांनो आपण त्या साईडला होतो तेव्हा तिकडे होता ब्रह्मांड घाट, त्या साईडून बघितला. आणि ही इकडे यमुना नदी दाखवलेली आहे. आणि इथे ना असा श्रीकृष्ण गुरं चरवताना दाखवलेला आहे. हा इकडे यमुना घाट आहे आणि त्या साईडला ना ब्रह्मांड घाट आहे. ते बघा 2. आणि ही पूर्ण यमुना नदी दाखवतो तुम्हाला. यमुना नदी कशा प्रकारे बनवलेली आहे. आणि बघा ह्या साईडला पण सर्व कृष्णाच्या वेगवेगळ्या लीला दाखवलेल्या आहेत. हे बघा हा आहे ब्रह्मांड घाट. बघा केवढं सुंदर बनवलंय. ही प्लेस ना खूपच भारी आहे. तर आता ना आम्ही एका ब्रिज वरती आलोय. हे बघा हा असं इथे ब्रिज बनवलाय. हे बघा खूप भारी ब्रिज आहे. आणि इकडे बघा हा ब्रह्मांड घाट मगाशीच मी दाखवला आणि त्याच्या पुढे यमुना घाट आहे. आणि असा एक ना डॅम आहे, ही यमुना नदी आहे. आणि इकडे सुद्धा बघा एकदम भारी आहे, रंगीबिरंगी मासे आहेत. असं तलाव आहे बघा, भारी एकदम मस्त बनवलंय. आणि असा ब्रिज. आता बघा इकडे पुढे आलोय आणि इकडे ना शंकर महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथे ना फिरण्यासाठी खूप साऱ्या प्लेसेस आहेत. तुम्हाला फिरायला एक दिवस कमी पडेल एवढ्या प्लेसेस आहेत. एक तर मंदिरच खूप सारे आहेत. आता आम्ही वरती आलोय, बघते खालून सर्व माणसं चाललेली आहेत. इकडे हा बघा मंदिर आहे. ह्या साईडला पुढे गेल्याच्या नंतरला ना इकडे पण मंदिर आहे. अशी जवळजवळ 7 मंदिर आहेत. आणि त्या साईडला आपण फॉरेस्टच्या अगोदर पण तिकडे 2 मंदिर आहेत. ते ना मित्रांनो असं सुंदर असा वॉटरफॉलचा सेट बनवलाय. फक्त किती भारी आहे. आणि इथे ना जागोजागी तुम्हाला ना अशा खूप ठिकाणी अशा विविध कथा कृष्णाच्या तुम्हाला जागोजागी पाहायला भेटतील. आणि असा काहीतरी विविध प्रकारचा नजारा तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. बघा किती सुंदर बनवलंय. तिकडे जवळच एक गोवर्धन रोपवाटिका आहेत. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रोपटे वगैरे आहेत, परत फ्लावरचे रोपटे आहेत. तर आता आपण पाहूया आतमध्ये काय काय आहे ते आणि कोणकोणते रोपटे आपल्याला पाहायला भेटतात. तिकडे ना कुंड्या पण आहेत बघताय.
चला बघूया आपण. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर आहेत. हे बघा हे बघा इकडे पण हे डेकोरेट करायला खूपच छान आहेत. घरामध्ये ना डेकोरेट मस्त करू शकता तुम्ही. हे बघा भारी भारी आहेत. आणि हे बघा हे सर्व हे गुलाबाचे आहे. ह्या साईडला पण आहे ते बघा व्हाईट गुलाब आहे. परत ते छोटी पण फुलं आहेत. तिथे कोरफडच्या बघा कोरफडचे पण रोपटे आहेत. आणि हे सर्व फ्लावरचे आहेत. हे जर तुम्हाला परचेस करायचे असतील ना तरी परचेस पण तुम्ही इथून करू शकता. आणि घरी जाऊन तुम्ही डेकोरेट वगैरे करण्यासाठी इकडून घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. आणि खूप भारी जागा आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली जागा आहे. आणि इथे आल्याच्या नंतरला ना तुम्हाला खूपच भारी वाटेल. मन पूर्ण मोकळं होईल. आणि खरोखरच असं वाटेल की तुम्ही वृंदावनलाच आलाय. हा मिनी वृंदावन बनवलाय. बट पूर्ण वृंदावनची असली वृंदावनची तुम्हाला वाईब येते इथे. आणि खूप भारी वाटलं. आणि आता ना पूर्ण दिवसभर चालू केलं आहे. पहिलं सकाळी 7 ते 12:30पर्यंत चालू होतं. आणि संध्याकाळी 4 वाजता ओपन व्हायचं. बट आता सकाळी 7 ते पूर्ण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत चालू असतो. आणि इथे सर्व आहेत. तुम्हाला कसं वाटलं शिकुदा, कसा वाटला? खूप मजा आली, भारी वाटलं, मस्त वाटलं. मजा आली ना? मजा आली. तुम्ही पण काही या येऊन बघा. आता 12 वाजून गेले मग ऊन झालंय. घरीच निघालोय. बरोबर. सकाळी लवकर आले तर बरं, कारण आता रश व्हायला सुरुवात झाली. आणि संडेचा खूपच रश असतो. चालू विसरला तर तुम्हाला तेव्हा खाली भेटेल. बरोबर. संडेचं ना आता खूपच जास्त गर्दी आहे. आम्ही आलो तेव्हा थोडीशी कमी होती ना. आता तर खूपच प्रचंड गर्दी झालेली आहे. तर वीक डेला यायला जमलं तर या, नाही तर जमलंच तर मग विकेंडला येऊ शकतो. मॉर्निंगला संडे चालू. समाजाकडे लवकर निघायला लागेल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.